माझी बायको होती आणि ती 1 वाजता अचानक तिला काय झालं ते कळलं नाही. करणी वाशे बांधून 7-8 जण लोक मिळून उचलून घेऊन आलो 3 किलोमीटर. आमची सरकारला विनंती आहे की ते गाव तरी शिफ्ट करावं, नाही तर तिथं सुविधा तरी द्यावी, रस्ता आणि सगळं वगैरे, आणि ही घटना टाळावी असं माझं म्हणणं आहे. आज आम्ही तुम्हाला खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील एक हृदयस्पर्शी घटना सांगणार आहोत. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या काळातही आमगाव गावातील रहिवाशांना मूलभूत वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो हे ऐकून तुमचं मन हैलावून जाईल. चला या 21व्या शतकातील शोकांतिकेचा आढावा घेऊ. खानापूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस होणारं ठिकाण म्हणजे आमगाव. या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुविधा नाही, परंतु येथील लोक निसर्गाशी जुळवून घेऊन आपलं जीवन जगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी दुपारी आमगाव येथील 38 वर्षीय हर्षदा हरिश्चंद्र घाडी यांना अचानक छातीत दुखू लागलं आणि चक्कर येऊ लागली. गावकऱ्यांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा श्वास अडखळू लागल्याने तिला खानापूरला उपचारासाठी नेण्याची आवश्यकता होती. गावात कोणतीच वैद्यकीय सुविधा नसल्याने तेथील शिक्षक बाळीकुंद्री यांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. गावातील 25-30 नागरिकांनी आळीपाळीने तिरडीवरून हर्षदा घाडी यांना नदीच्या पलीकडे आणले, जिथे रुग्णवाहिका त्यांची वाट पाहत होती. हर्षदा घाडी यांना खानापूर सरकारी दवाखान्यात नेल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. आजही खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात रस्ते, वीज आणि इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. माझी बायको होती आणि ती 1 वाजता अचानक तिला काय झालं ते कळलं नाही आणि ब्लड प्रेशर होता पहिला. खरं काय कसं काय चढलं आणि काय तर मला माहीत कळलं नाही आणि बेशुद्ध पडले आणि एकदा उलटी गेली. मग मी जांभूडला गेलो असतो. मग येईपर्यंत मला 2-2:30 वाजले. त्याच्यानंतर आम्ही हे सोय केली उचलून नेण्याची आणि तिला करणी वाशे बांधून 7-8 जण लोक मिळून उचलून घेऊन आलो 3 किलोमीटर. तिथं येतोपर्यंत पावसही जास्त होता आणि जास्त ते झाली आणि तिथं ॲम्ब्युलन्स मिळाले आणि नंतर इलाज करतो म्हणजे खानापूर बेळगावला येतो म्हणजे 6-7 वाजले आणि तिथून मग ते डॉक्टरने असं सांगितलं की आता जरा हे इलाज कमी आहे, पहिला तुम्ही आणला असतात तर वाचली असं सांगितलं, म्हणून असं झालं. घरची परिस्थिती काय घरची परिस्थिती एकदम कठीण आहे सर आमची, आणि गावामध्ये रस्ता नाही काय नाही आणि असं अशी परिस्थिती येते, चालत जायची काय करायची. आमची सरकारला विनंती आहे की गावातर्फे ही घटना घडली एकदम दुर्दैवी घटना आहे आणि असं याच्यापुढे घडू नये म्हणून सरकारने काहीतरी इलाज करून त्या गावचा काहीतरी सोय करावी, ते गाव तरी शिफ्ट करावं, नाही तर तिथं सुविधा तरी द्यावी, रस्ता आणि सगळं वगैरे, आणि ही घटना टाळावी असं माझं म्हणणं आहे. हे लोकांचे इथं पहिलीपासून हालत आहे. मी इथं 27 वर्षापासून नोकरी करला ते बघतो. या 3-4 महिने तर लोकांचं लय हालत आहे. आता समाजमध्ये असं बघणारं परिस्थिती कोण नाही. आणि इथं तालुक्यामध्ये मग ते जवळ गावामध्ये हॉस्पिटलचं सोय व्यवस्था असला तर त्याचं व्यवस्थित सर्वांचं चांगलं होणार होता. त्याचं दुर्दैव हे गाव आमगाव खानापूर तालुक्यामध्ये येतात आणि एकदम दुर्गम भाग, हे रस्ते नाही, कसं पण काय पण आलं तर लोक चलत जायला पाहिजे. कसं आला तुम्ही? कसामध्ये ते 4 लाकडी घेऊन त्याच्यावर डाळी घालून बांधून 4-5-6 लोक घेऊन उकलून आला सर. उकलून येऊन इथं एक ॲम्ब्युलन्स बोलून नदीसून इकडे येऊन नंतर इथं बेळगावला येऊन पोचणारपर्यंत 6 वाजला. एक आता सर आम्ही इथे काय सांगू, अचानक झालं ते आमची सोय नाही काय नाही का, आता इतक्या लांबून उचलून आणायचं म्हटलं वर्ष झाली असंच आहे. हो पूर्वीपासूनच म्हटलं गावाला रस्ता नाही, कच्चा रस्ता सर चालतच नाही. कोण जबाबदारी घेणार? हॉस्टेलमध्ये जामोटीला किंवा खानापूरला अशीच एरिया लहान पोरांना जात असताना काही झालं तर हो ते गावात 7वीपर्यंत आहे. त्याच्यावर तर 1ली ते 7वी हेच सर आहेत. आता 28 वर्ष झाले आमच्या गावात. पाण्याची सुविधा, पाणी काय कुठलं पाण्याने काय आत्ता भेटत आहे. आता किमामध्ये सर कुठं भेटणार पाणी? आम्ही आमदारला पण सांगितलं,
खूप एक प्रयत्न केले, असं आमच्या गावचा रस्ता नाही, एम परिस्थिती बघा, पाणी नाही, तिथं काहीच नाही म्हणून सांगितलं. कोण घ्या हे करायला चौकशी करायला तयारच नाही सर. मतदान करायला तेवढंच, ते कोण लहान म्हातारा माणूस जरी असला त्याला येऊन पहिल्यांदा 2 दिवस अंगठा लावून घेऊन जातात. ही जर घटना अशी घडली वारंवार तर आम्ही काय करायचं? काय उपयोग नाही जीवन राहून आमचं, विनाकारण जीवन नाही, फुकट असं झालं. भरपूर भीती वाटते, काय करणार? या दुर्गम भागातील नागरिक निसर्गाशी जुळून आपलं जीवन जगत आहेत. मात्र प्रशासन या भागातील नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी अपयशी ठरलंय. वन खाते कोणत्याही सुविधेच्या बाबतीत आरक्षण करत असल्यामुळे शासनाकडून निधी मंजूर होत नाही. त्यामुळे या गावांना रस्ते, वीज आणि पाणी मिळू शकत नाही. हे स्पष्ट जरी असलं तरी काल झालेल्या त्या महिलेचं काय? आज ती महिला एका खासगी रुग्णालयात प्राणाशी झुंज देत आहे. लगभग लाखाच्या घरात झालेल्या दवाखान्याचं बिल या गरीब कुटुंबाला हे भरण्याची कुवत नाही. त्यामुळे या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आपली भूमिका बदलून या दुर्गम भागातील लोकांना मदत करावी, हेच या घटनेवरून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, बेळगाव. देशाने आताच अमृत महोत्सव साजरा केला, परंतु बेळगाव जिल्ह्यापासून 30 ते 40 किलोमीटरवर अंतरावर असणारं हे आमगाव गाव अजूनही मूलभूत सुविधेपासून दूर आहे. आताच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात ही संपूर्ण घटना. खरं तर ही घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेकडे येथील स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे होतं. परंतु एका रस्त्यामुळे आणि एका सुविधामुळे एका महिलेचा प्राण जातोय, हे गांभीर्याने कधी घेणार, असा सवाल संतप्त त्या कुटुंबियांनी विचारलाय. खरं तर देशाला 75 वर्ष पूर्ण होऊन देखील आम्हाला या सुविधा मिळत नसतील, रस्ते, दवाखाने, जर ह्या सर्व सुविधा मिळत नसतील तर आमचं जगून काय उपयोग, असा सवाल त्या घरच्या कुटुंबियांनी विचारलाय. तुर्तास इथेच थांबतोय, पण प्रशासनाने त्यामध्ये लोकप्रतिनिधी असो, विरोधी पक्षनेता असो किंवा सत्ताधारी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजेत. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.